नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? रात्रीचं खेळ चाले या मालिकेत शेवंत हे पात्र साकारणाऱ्या दोन अभिनेत्रीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सुरुवातीला ही भूमिका अपूर्वा नेमळेकरने साकारली होती. मात्र अपूर्वाच्या एक्झिटनंतर अभिनेत्री कृतिका तुळसकर शेवंतच्या भूमिकेमध्ये दिसली. अपूर्वाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत रात्रीचं खेळ चाले या मालिकेच्या निर्मात्यावर आरोप केले होते. याशिवाय कृतिकाबद्दल तिने काही वक्तव्य केली होती. तिच्या आरोपावर आता कृतिकाने उत्तर दिलं आहे. कृतिकाने तिच्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती म्हणते, रात्रीचं खेळ चाले या मालिकेची अनप्रोफेशनल अभिनेत्री मी आहे. नमस्कार, मी कृतिका. आता थोड्याच वेळापूर्वी मी एक व्हिडिओ बघितला ज्यामध्ये माझ्या आधी ज्या अभिनेत्रीनं शेवंत ही भूमिका साकारली होती तिचं असं म्हणणं आहे की मी अनप्रोफेशनल अभिनेत्री आहे. तर मी तिला सांगू इच्छिते की अनप्रोफेशनल आणि प्रोफेशनल यामध्ये काय फरक असतो. अनप्रोफेशनल याला म्हणतात की सेटवर वेळेवर न येणं, दिग्दर्शकाला वाट बघावी लागणं, इतर कलाकारांशी नीट न वागणं, निर्मात्याशी नीट न वागणं आणि माझ्याचमुळे या सिरियलचा TRP वाढतोय असा माज सर्व कलाकारांना दाखवणं याला अनप्रोफेशनल म्हणतात. अजून एक गोष्ट, एखादा निर्माता जेव्हा सिरियलसाठी लाखो रुपये खर्च करतो तेव्हा त्या सिरियलचा विचार न करता, त्यातील कलाकारांचा, टेक्निशियनचा विचार न करता, आपण गेल्यावर या कलाकारांचा किंवा टेक्निशियनच्या पोटपाण्याचं काय होईल याचा विचार न करता जसं ती सांगते की मी मालिका सोडली तसं मालिका सोडून जाणं याला अनप्रोफेशनल म्हणतात. आणि प्रोफेशनल म्हणजे एका रात्रीत त्या सिरियलसाठी उभा राहणं, कोणतीही सिरियलची पार्श्वभूमी नसताना त्या सिरियलमध्ये त्या भूमिकेला न्याय देणं, असं म्हणत कृतिकाने अपूर्वाला टोला लावला आहे. कृतिकाने पुढे रोष व्यक्त करत म्हटले, अजून एक, तिने असं सांगितले की मी तिला फोन करायला हवा होता. का? तुझी माझी ओळख आहे का? आपण मैत्रिणी आहोत का? नाही ना. एक अभिनेत्री म्हणून माझ्याकडे संधी चालून आली तर त्याचं सोनं कसं करायचं याचा विचार मी करणार की तुला फोन करून काय गं बाई, तू का सोडलीस मालिका, की तुला का काढलं गेलं याबद्दल तिला विचारणार. मला वाटतं की मी माझं काम 100% केलं आहे. मी तिला विचारणं यासाठी मी तिला बांधील नाही. माझ्या प्रोफेशनलबद्दल बोलायचा कोणालाही अधिकार नाही, कारण मी याआधी कधीच काम केले नाही. त्यामुळे मी सेटवर कशी वागते, काय करते याबद्दल कोणाला काहीच माहीत नाही. आजकाल पॉडकास्टमध्ये आपण वाटेल तशी उत्तरं देतो, कोणाबद्दल काहीही बोलतो, ज्या व्यक्तीला आपण भेटलोही नाही त्याबद्दलही बोलतो. त्यामुळे मला वाटतं माझ्याविषयी कुठल्याही बाबतीत कुठल्याही माध्यमावर बोलताना थोडासा विचार करून बोलावं, तर याला आपण प्रोफेशनल म्हणू, नाही का, असं तिने म्हटलं आहे.